नमस्कार अमरावती। शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या देऊळबंद 2 या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय। अवघ्या 20 दिवसांमध्ये 75 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आता एक सामाजिक उपक्रमही हाती घेतलाय। राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या देऊळबंद 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय। चित्रपटाने केवळ 20 दिवसात तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती चित्रपटाच्या टीमने दिली आहे। आणि विशेष म्हणजे या चित्रपटातून मिळालेली संपूर्ण कमाई शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय निर्मात्यांनी जाहीर केलाय। या निर्णयामुळे चित्रपटाला सामाजिक बांधिलकीची नवी ओळख मिळाली आहे। चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या वेदना, संघर्ष आणि संकटांशी झुंज देणाऱ्या जीवनाचा वास्तववादी वेध या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। समाजात सकारात्मक विचार निर्माण करून संकटावर मात करण्याची प्रेरणा देणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे। शेतकऱ्यांनी निराश न होता संघर्षातून मार्ग काढावा, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये आणि आशावाद जपावा असा संदेश देऊळबंद 2 मधून देण्यात आलाय। मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणारा आणि शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणारा हा चित्रपट सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे। काही नाही, ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे असं मी मानतो। कारण सिनेमा ज्या पद्धतीनं उचलला गेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आहे, त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार। कारण कुठलाही मोठा चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, लाखो करोडो रुपये नाहीत पब्लिसिटीला, असं नसतानाही सगळं सिनेमा 100 कोटीच्या जवळ चालला आहे। ह्याला फक्त आणि फक्त मराठी सिनेमावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक कारणीभूत आहेत। आणि शेतकऱ्यांना ही सगळी जी नफा दिला जाणार आहे त्यात माझ्यापेक्षा या निर्मात्यांचं कौतुक जास्त आहे, कैलास वाणी साहेबांचं, की त्यांना वाटलं हे सगळं द्यावं। मुळात ते खानदेशातले आहेत, म्हणून कदाचित खानदेशातल्या माणसाला वाटलं की स्वतः शेतकरी पण आहेत, शेतकऱ्यांचं दुःख याला मी मदत करावी। पहिल्यांदाच असं घडत असेल मराठी सिनेमाच्या इतिहासात की एक निर्माता एवढा प्रॉफिट होऊ नये तो पुन्हा शेतकऱ्यांना किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देतोय। या पिक्चर मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत? नाही, मला ते तसं कळत नाहीये काय मागासलेलं किंवा त्याच्या डेफिनेशन काय असतात याच्यावर बोलण्या इतका मी मोठा पण नाहीये। विदर्भाला मागासलेलं वगैरे म्हणणं योग्य नाही, कारण खूप मोठा भाग आहे महाराष्ट्रातला आणि खूप मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेला भाग आहे, त्यामुळं महत्त्वाचं अंग आहे। सगळ्या महाराष्ट्राला संत्र्याची चव खाऊ घालणारा विदर्भ आहे हा। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि तेच कमी व्हावं या हेतूनं काढलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद भाग 2 आहे। बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड करत असतानाच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत देऊळबंद 2 हा चित्रपट आता शेतकरी कुटुंबाच्या शिक्षणासाठी आशेचा किरण ठरत आहे। ओ अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तुमचं अस्तित्व आहे? जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच। चला मग मी पण तुमचं अस्तित्व मान्य करते। आता तुम्ही तुमची परीक्षा द्याच। परीक्षा द्यायला परीक्षा हॉल मध्ये नेण्याऐवजी या टोमॅटोच्या बॉल मध्ये काय घेऊन आलेस तुम्हाला? चला मॅडम, प्रश्नपत्रिका द्या। तुम्ही प्रश्नपत्रिकेतच उभे आहात।